श्री स्वामी समर्थ ताईंनो, श्री शिवाय नमस्तुभ्यम. आज सोमवार असल्यामुळे ना टिफिनला साबुदाण्याची खिचडी बनवायची होती मला. ताईंनो, तुम्ही ऐकता का हो शिवमहापुराण कथा? खरंच ताईंनो, आयुष्यात जर बदल घडवायचे असतील ना, चांगलं आयुष्य जगायचे असेल ना, तर नक्की ऐकत जा. एक लोट्यात जल सारी समस्या का हल म्हणतात ना, तसं आहे बघा. माझा स्वतःचा अनुभव आहे ताईंनो, म्हणून म्हणते नक्की ऐकत जा. मस्त साबुदाण्याची खिचडी बनवते. मला उपवास नसतो, पण मला तर साबुदाण्याची खिचडी खायला इतकी आवडते ना. पण गोपी लहान असल्यामुळे मी काय उपवास करू शकत नाही. शाबू चांगला भिजला ना तर मस्त मऊसूत छान खिचडी बनते बघा. गोपीच्या पप्पाचं तर ना पटापट आवरून होईल होतं. तिकडं गोपी झोपलेली होती, त्यामुळे मला पण शांत आवाजात खिचडी बनवायची होती. 5:30 वाजले. मग म्हणलं चला पटकन टिफिन भरून घ्यावं. एका टिफिनमध्ये ना खोबऱ्याची बर्फी दिली आणि एका टिफिनमध्ये ना साबुदाण्याची खिचडी दिली. मग काय टिफिन भरला तोपर्यंत खाली गोपीचे पप्पा निघाले जायला. मग त्यांना बाय बाय केलं. इकडं गोपी मस्त झोपलेली होती, तोपर्यंत मी माझं आवरून घेतलं. इकडं गोपी उठली का गोपी तिचं पण आवरलं. ती फ्रॉकला बघा ना कशी खेळत होती. तिला ना नवीनच ते बटन वगैरे वाटत होते, त्यासोबत खेळत होती. इकडे खाली तिची शीतल माव आलेली होती, तिच्यासोबत खाली जाऊन बसली. मग तेवढ्यात मला ना कांदा बटाटेवाला आलेला दिसला. मग त्याच्याकडनं मी पण कांदा बटाटे लसूण घेतले आणि ह्या दोघांच्या नंतर वेगळंच काहीतरी चालू होतं. त्यांच्या त्यांच्या भाषेत काय करत होते, खेळतेत, मारतेत एकमेकाला, काय पण करत राहते सारखं. ती आद्विक ना इतकी तिची माया करतो, पण ही त्याला सारखी मारत राहते. त्यांच्या भाषेमध्ये ना दोघांची चावचाव म्याव म्याव चालू राहते, सारखंच खेळतेत मारतेत. मग इकडं ना शीतल घरून आली होती बघा, त्यामुळे तिनं मला आंबाड्याची भाजी, कढीपत्ता, लिंबू, कारले हे सगळं आणलं होतं, ते तिनं दिलं. मग मी ते ठेवलं आणि नंतर गोपीचे पप्पा आल्यास आमचं बाहेर जायचं ठरलं, कारण ना गोपीसाठी थोडीफार शॉपिंग पण करायची होती आणि तिला वॅक्सिनेशन पण द्यायचं होतं. म्हणलं चला दोन्ही पण कामं करून यावे बाहेर जाऊन. मग आम्ही एका शॉपमध्ये गेलो. तिथं आम्हाला जास्त काही आवडलं नाही, पण गोपीसाठी कॅप मात्र घेतला 1-2. असे पण थंडीचे पण दिवस चालू होलेत, म्हणलं 1-2 तिला कॅप घ्याव्या. आणि बाहेर आलेच पाणीपुरी खायचं कोण सोडतंय हो. मग दिसली पाणीपुरी, घेतली खाऊन. तेवढ्यात मग आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो. तिथं छान व्हरायटी होती. मग तिथं थोडीफार तिच्यासाठी शॉपिंग केली आणि नंतर मग वॅक्सिनेशन द्यायला हॉस्पिटलमध्ये आलो. तिथे फार गर्दी होती. मग तिला वॅक्सिनेशन दिलं आणि नंतर घरी आल्यानंतर ना मग म्हणलं आता काहीतरी बनवलं पाहिजे जेवायला. पण फार कंटाळा आलेला आणि गोपी पण फार किरकिर करत होती. म्हणून मग शेवटी म्हणलं चला मसाले भातच बनवून घ्यावं. मग इकडं मसाले भात बनवायला घेतलं आणि गोपी पण किरकिर करत असल्यामुळे तिचा पण काहीतरी खाऊ करावा म्हटलं. म्हणून मग तिच्यासाठी ना मग गव्हाचं सत्व बनवलं बघा ताईंनो. गव्हाचं सत्व ना खाण्यासाठी लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असतं, म्हणून ते बनवलं. चला तर मग उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.